आणि बॉलिंग मार्क वरती आहे सूरज. नेहमी उजाला देत असतो टीम कुसरून संघाला, तो सूरज बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कायम आपण जरूर पाहत असतो. मॅचला सुरुवात करा, वेळ भरपूर घेऊ नका. आजच्या दिवसामध्ये झोन आपल्याला 6 मॅच कव्हर करायचे आहेत. पहिला बॉल, ओहो, पहिल्याच बॉल वरती घेऊन काढला क्षेत्ररक्षक देत आहे. रनआउटची संधी, फलंदाज बाद, विकेटचं पतन. पहिला धक्का लागला, पहिली विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना टी आउट, फलंदाज बाद झाला. माघारी परतावा लागेल. कारण क्रिकेटमध्ये आपण जेव्हा खेळत असतो ना, आपण बघत असतो कारण तितक्याच वेगानं बॉल आला, तितक्याच वेगानं फेकी गेली आणि फलंदाज आउट झाला. आणि इथून पहिला धक्का लागला टीम शिद्रुवाडी संघाला. बॅक टू द डग आउट, प्रदीप मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. 12th मॅन प्लीज टीम शिद्रुवाडी संघ. शेवटचा कॉल हेमंत दादा पाठवायचा, नाव लक्षात नाहीये, लक्षात घ्या, पटकन घ्या. न्यू बॅट्समन कोण आलात? अरविंद आला. प्लीज शेवटचा कॉल असेल, लक्षात घ्यायचा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. दुसरा बॉल उडवला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तैनात अर्जुन. फिल्डिंग चांगली झाली, तितकाच चांगला थ्रो देखील आला आणि विकेटीच्या भूमिकेमध्ये. कारण विकेटी असा आहे ना, MS धोनी आहे, जसा बॉल येतो लगेचच. कारण आतापर्यंत बघायला गेलं ना, त्याची जर्सी नंबर देखील 7 आहे आणि त्यांनी आतापर्यंत अतिशय चांगलं विकेटी आपल्याला पाहायला मिळतं. कारण अगदी आपण बघायला गेलं ना, नेहमी चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आणि सूरज बॉलिंग मार्क वरती आतापर्यंत बॉल झालाय. मैदानाच्या आतमध्ये 2 प्रदीपची विकेट गेली. जे महत्वाचे जे मेन खेळाडू आहेत ते लक्षात राहतं. आशिष बाकींची नावं नाही माहिती आहेत आणि आपल्याला जरूर पाहायला मिळतं. हा बॉल आतापर्यंत उडवला पण बाउन्स घेऊन चालला, बॉल सीमारेषे पार येतोय. चौकार, मिळतील धावा 4. सुरेख फटका पाहायला मिळाला कारण टप्पा पडल्यानंतर ना तितक्याच वेगानं बॉल निघून गेला. असं वाटलं की घोषांकी क्षेत्रामध्ये जातोय की काय, मात्र 4 धावा मिळाल्या. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सूरज. हा बॉल हवेमध्ये आहे, गॅप फार मोठी आहे, क्षेत्ररक्षक येतोय. पहिल्या अटेम्प्ट मध्ये नाही, ओहो काय कॅच पकडलाय. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये अगदी पूर्णपणे आपलं शरीर आहे ना जमिनीला झुकवलं आणि अधिकने ना पूर्णपणे प्लस मध्ये आणलं. आपल्याला जरूर पाहायला मिळतं आणि इथून आपल्याला जरूर पाहायला मिळतं इंग्लिश मध्ये प्लस बोलतात आणि मराठीत अधिक. आणि अधिकने पूर्णपणे प्लस मध्ये आणला, कॅच पकडला, मासा गळ्याला लागला आणि ही विकेट इथून आपल्याला पाहायला मिळते, माघारी जाते. नवीन बॅटर प्रवीण मैदानाच्या आतमध्ये जातो. प्रवीण नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं रील स्टार आहे. जसं रील्स बनवणार तशी बॅटिंग देखील करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. आपला संघ अडचणीमध्ये आहे, इथून कुठेतरी त्याला वरती जर आणायचं असेल ना तर प्रवीणला इथून बॅटिंग चांगली करावी लागेल. 33 नंबर आहे जर्सी वरती आणि इथून नक्कीच चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. सूरज नेहमी उजाला देतो, यासाठी सूरजला जाणला जातो आणि सूरज कुसरून संघाचा ना सितारा आहे, चपळ आहे, चितळ आहे आणि जरूर पाहायला मिळतो. हा बॉल ओहो चांगला बॉडी बसून थोडासा आपल्याला पाहायला मिळतो, खाली राहिला आणि त्यानंतर हा बॉल डॉट जातो. डॉट नंतर बॉल आतापर्यंत झाले मैदानाच्या आतमध्ये ते मात्र 5 बॉल झाले, 5 बॉलचा खेळ झालाय. न्यू बॅटर प्रवीण इथून धावा करणं गरजेचं आहे कारण 2 ओव्हरचीच मॅच आहे. जास्तीत जास्त जर बघायला गेलं ना 2 ओव्हरमध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा बनवाव्या लागतील कारण थोडंसं समीकरण अवघड होऊन जातं. हा बॉल हलक्या हाताने खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न झेलचा होता मात्र भरपूर वरतून गेला बॉल. शैलेश दूरवरून आले, कॅप्टन होता तोपर्यंत एक सिंगल. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकामध्ये धावा बनवल्या. बॅटिंग करत असताना आपण बघतोय टीम शिद्रुवाडी संघानं हे मात्र पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत रन झाल्यात 7 आणि स्कोरबोर्ड 7 धावा. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 मध्ये अजून किती धावा येणार हे आपण नक्कीच बघणार आहोत कारण कुसरून संघ असा आहे ना, चला कुसरून मध्ये सगळे सितारे आहेत. एक संघ गेला ट्रॉफी मध्ये गेलाय, अजून एक संघ बाकी आहे. आजच्या दिवसामध्ये तो संघ देखील जाणार का, एकाच गावामधले 2 संघ आज ट्रॉफी मध्ये प्रवेश करणार का, आपण काही क्षणामध्ये बघणार आहोत. कारण मागच्या हप्त्यामध्ये देखील त्यांनी ट्रॉफी नेली होती, गेल्या वर्षी देखील एकाच गावातले 2 संघ
नक्कीच फायनलला होते. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो, कारण क्रिकेटने भरपूर काय दिलंय. क्रिकेट बोलवत असेल ना नक्कीच जा. एखादी मुलगी तुमच्या सोडून जाईल, मात्र क्रिकेट आहे ना कधी सोडणार नाही, लक्षात घ्या. कारण क्रिकेटने भरपूर काय दिलंय. क्रिकेट शेवटपर्यंत साथ देतं, हे क्रिकेट आहे आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. आणि क्वालिटी आहे मैदानाच्या आतमध्ये. हो हो, हा बॉल डोळ्याची पापणी लवते की लवते बॉल निघून चाललाय. काय बॉल आहे, टप्पा अगदी ना आपण बघितलं अचूक आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल निघून जातोय. खरंच कौतुक करेन, मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी आहे. चांगली गोलंदाजी आहे, क्वालिटी आहे, क्वांटिटी आहे त्याच्याकडे जवळ जरूर परफेक्ट आहे. आणि बॉलला पाठवला नक्कीच. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बॉलर गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये नक्कीच पाहायला मिळतोय अजय कुमार आहे. पहिलाच बॉल आशिषने असे फटके भरपूर खेळलेत, बिरकावून दिलाय. बॉल सीमारेषे पार येतोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आशिषच्या बॅट मधून जातोय. मोठा धमाका. बॉल जसा आला ना तसा बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय आणि मस्तक पे दस्तक फक्त आकाशामध्ये बघायला लागलं. बॉल सीमा पार षटकार. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते बॉल आतापर्यंत झाले 2 फटका अगदी प्रॉपर टायमिंग होता. बॉलला सीमा रेषेच्या बाहेर पाठवून दिला. पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळतं हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे, झेल घेतला, टिक फॉर टॅक तसे उत्तर दिलाय. जरी तुम्ही मला षटकार ठोकला ना मी देखील तुला आउट करू शकतो आणि तेच केलं. फलंदाज बाद. बॅक टू द डग आउट. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो हा बॉल देखील तितकाच चांगला. टप्पा पडल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो बॉल चालला तो मात्र डॉट. पुन्हा एकदा ओ चांगला बॉल आहे. अगदी आपल्याला बघायला मिळाला कुठेतरी सनग्लास वरती तो बॉल जाऊन अडवला. पहा क्रिकेटमध्ये तुम्ही जेव्हा क्लोज विकेटी करताना तेव्हा तुमच्या डोळ्यावरती गॉगल असणं गरजेचं आहे, कारण भरपूर वेगानं बॉल आला. किती वेगानं बॉल आला तो पूर्णपणे सनग्लास जरूर खाली पडला, त्याच्या कुठेतरी डोळ्याला जखम झाली असती. आपल्याला जरूर पाहायला मिळतो दुखापत झाली असती. खरंच क्रिकेट खेळताना तेव्हा थोडंसं सांभाळून घ्या. पहिलाच बॉल स्टेप आउट झालाय. गॅप फार मोठे. हो हो मोठे कॅच. अगदी चांगला झेल टिपला शैलेशनं. मासा अजून एक गळायला लागला. फलंदाज बाद. बॅक टू द डग आउट. पहिल्या डावाचा खेळ संपला. पहिल्या डावामध्ये बनवल्या धाव फलकावरती 14 आणि 15 धावेंचं लक्ष ठेवलंय. तर टीम कुसरून या टीम वरती आज 2 संघ एकत्र येत आहेत की काय हा क्षण पुन्हा एकदा बघायला मिळणार का? आणि नक्कीच 12th मॅन सांगतात नक्कीच बघायला मिळणार आहे. जरी तो 12th मॅन असेल ना तरी क्रिकेटवरचा जीव भरपूर असतो हे लक्षात घ्या. जेव्हा त्याचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतात ना त्याला असं वाटत असतं की माझा संघ आज ट्रॉफीमध्ये गेला पाहिजे. आणि हे देखील दिवस आम्ही देखील बघितलं. क्रिकेट काय आहे ना, क्रिकेट भरपूर काय सांगून जातं
हेच ते क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. थँक्यू सो मच. चला वेळ घेऊ नका प्लीज, लगेचच मैदान सोडायचं. 12 मध्ये 15ची गरज. टीम शिद्रुगवाडी संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवा. आपल्याला जरूर पाहायला मिळतं. वेलकम, तुमचं देखील सहर्ष स्वागत. आणि आपल्याला जरूर पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच त्यांची आहे टीम मानेचीवाडी आणि त्यांच्यासोबत फाईट करणारा संघ नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. तुमच्या जोडीला कोण आहे? अमरक बकासूरचा संघ आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन या लगेच. चला वेळ घेऊ नका प्लीज, वेळेचं बंधन करायचं. टीम मानेचीवाडीचे कॅप्टन उपस्थित आहेत, टीम अमरकचे कॅप्टन लगेचच या, वेळ घ्यायचा नाहीये प्लीज. टीम अमरक लगेच या कॅप्टन. हो एवढी करतो 15 रन पाहिजे. चला प्लीज वेळ घेऊ नका. वैभवचा संघ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. महाई देवी कुसरून जो कष्ट करतो ना, देव बघत असतो, मेहनत भरपूर करतोय आणि तो संघ आज ट्रॉफी मध्ये गेलाय आणि अजून एक संघ त्यांचा आहे तो देखील ट्रॉफी मध्ये जायचा बाकी आहे. आणि टीम अमरकचा संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतो. निलेश चॉकलेट बॉय वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपल्याला पाहायला मिळतं आणि टॉस इथे लगेचच करायचं आहे प्लीज. 12 मध्ये 15ची गरज प्लीज. बबन दादा कुठे असतील तर या लगेच. टॉस करायला इथे कोणी नाही आहेत मान्यवर तुमचे. टॉस इथे आपण करणार आहोत, लक्षात घ्या. वेळेचं बंधन करणं भरपूर गरजेचं आहे. 12 मध्ये 15 या मॅच मध्ये करायचं आहे. नेक्स्ट मॅच मानेचीवाडी टीम अमरक बकासूर. फार दिवसानंतर आहे बकासूर मैदानाच्या आतमध्ये. मोरणा क्रिकेट असोसिएशनचा बकासूर आहे आणि वेलकम, तुमचं देखील स्वागत. पहा आज फॉर्च्युनरचा मानकरी होणार आहे का तो, आपण नक्कीच बघणार आहोत. सांगली जिल्ह्यामध्ये अगदी बैलगाडा क्षेत्रामध्ये भरपूर नाव मोठं गेला आणि आज फॉर्च्युनरचं मैदान आहे. हा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला पाहायला मिळतं. एकदा तर कंप्लीट झाले, दुसरी कॉल एक घातक ठरते की काय, मात्र 2 देखील कंप्लीट झालात. इथून लक्ष 13चा आणि टॉस झालाय. टॉस कोणाच्या बाजूने असणार आहे तर टॉस कोण जिंकलाय? टीम मानेचीवाडी. डिसिजन लगेचच कळवा प्लीज. आणि निलेश असा खेळाडू आहे ना, म्हणजे सर्वांना हसवत असतो, आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आणि तोच इथून टॉस साठी आला होता. हा बॉल टफा पडल्यानंतर जास्त बाहेर राहिला. वाईट +1 ह्या 2 धावा ऍड होणार. वेलकम बकासूर, सहर्ष स्वागत. तुमचं देखील या स्पर्धेमध्ये रेडी आहे. जवळ कोणाच्या जाणार नाही जोपर्यंत मॅच होणार नाही, कारण कोणी टच केलं नाही पाहिजे. इथून मॅच मध्ये बॅटिंग चांगली झाली पाहिजे. 15ची गरज आहे. आशिष बॉलिंग मार्कवरती. यष्टीरक्षका भूमिकेमध्ये आपण बघतोय अरविंदला. 11 बॉल 11ची गरज. पुढे खेळायचा होता, हो समजला नाहीये. व्हेरिएशन अगदी चांगला. जेव्हा तुम्ही गोलंदाजी करताना व्हेरिएशन असणं भरपूर महत्वाचं आहे. गोलंदाजी करत असताना तुमच्याकडे गोलंदाज जेव्हा तुम्ही करता तेव्हा चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. आणि तीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अगदी अचूक टप्प्यावरती आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. हा बॉल देखील चालला डॉट. अजून एक बॉल डॉट. सनी वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत आहे. एक अतिशय चांगले खेळाडू आहेत ते देखील. अक्की कुठे नक्कीच तो देखील एक चांगला गोलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळते. टीम अमरक. हा बॉल देखील हवेमध्ये ही झेल महत्वाची, मात्र हो जास्त बाहेर गेला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने दन दन करत. थांबेल का? मात्र तोपर्यंत धावा कंप्लीट झाला. 2 वरती समाधान मानावा लागेल. आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती 2 पुढे सरकल्या. 6 आणि स्कोर बोर्ड 6. लक्ष या मॅच मध्ये 15 अजून करायचे 9.
बॅटिंगचा डिसिजन घेतला. टीम अमरक टॉस जिंकलाय. टीम मानेचीवाडी इलेक्ट्रिक फर्स्ट बॅट आणि इन्व्हाइट केलाय तर फिल्डिंग साठी अमरक टीमला. हा बॉल जास्त हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे कॅच वरती गेले नाही आहेत आणि तोपर्यंत धावा कंप्लीट झाला. 2 कॅच झाली असती मात्र कुठेतरी कॅच वरती गेले नाही आहेत आणि त्यानंतर धावा कंप्लीट झाल्या त्या 2. आता मात्र या मॅच मध्ये लक्ष असणार आहे 7. टीम अमरक या स्पर्धेमध्ये फटकावणार का? पारितोषिक आजच्या दिवसामध्ये आपण नक्कीच बघणार आहोत. हा फटका सरळ खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि फिल्डिंग चुकीला माफी क्रिकेटमध्ये नाहीये. बॉल चाललाय बाउंड्री लाईन कव्हर करत असताना सीमा पार चौकार मिळतील धावा 4. का फटका होता नजाकत पाहण्याजोगा आपल्याला फटका पाहायला मिळाला आणि 4 धावसंख्या धावफलकावरती. अगदी जर बघायला गेला ना क्रिकेट असं क्रिकेटमध्ये पहा कुठेतरी चुकला तिथे त्यानंतर या मॅच मध्ये आपण बघितलं अगदी मैदानाच्या आतमध्ये चुकीचं क्षेत्ररक्षण करत असताना आणि तेच हे क्रिकेट आपण जरूर बघतोय. नक्की चांगलं क्रिकेट मैदानाच्या इथून चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे आणि तेच क्रिकेट आहे ना आपण नेहमी बघत असतो. आणि मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत बॉल झालाय. बॉल किती झाले? ओव्हर झाले. 6 बॉलचा खेळ झाला. अजूनही 6 बॉल शिल्लक आहेत. 6 मध्ये अजूनही करायचे आहेत त्या मात्र 3 धावा. अजूनही 3 धावांची गरज आहे. ही मॅच भरपूर इम्पॉर्टंट आहे. या मॅच मध्ये जर बघायला गेलं ना आपण तर किती धावा तर 3 धावा बनवायच्या आहेत टीम कुसरून टीमला. वेळ घेऊ नका प्लीज. वेळेचं बंधन करायचं. या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. ते क्रिकेट 3 धावांची गरज. हा बॉल टोपा पडला भरपूर बाहेर राहिलाय. सल्ला वाईट. 2 धाव्यांची अजून देखील गरज आहे. बॉलिंग मार्कवरती प्रवीण रील स्टार मैदानाच्या आतमध्ये या. अगदी टप्पा पडल्यानंतर बळान घेतला. धावा जर चांगल्या असत्या तर मॅच मध्ये देखील मजा आली असती. 3 पाहिजेत ना? 1 धाव पाहिजे. नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. 1 धावेची गरज आहे मॅच मध्ये. क्वालिटी क्रिकेट यार. हलक्या हाताने खेळलाय आणि बॉल निघून चाललाय. सामना विजय झालाय. आतापर्यंत 2 मॅच जिंकल्या टीम कुसरून संघ आणि मलाही देवीचा आशीर्वाद ज्या पाठीशी नेहमी असतो तो संघ आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथून नेक्स्ट मॅच टॉस झाला. लगेचच टीम अमरक मैदानाच्या आतमध्ये उतरायचा. वेळ घेऊ नका. तर वैभव चोपदार या नक्कीच वेलकम. वैभव कथा कुठे असतील त्यांनी लगेच यायचं आहे. आणि मगाचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच बोलले नाही. या मॅचचा कोण आहे? मागचा पण आहे आणि आजचा पण नाही.